जालना मार्केटला होलसेल भाजीपाला खरेदी विक्रीमध्ये तुम्ही बघू शकता मार्केटवर जाम भरले। आजची भाजीपाल्याची काय परिस्थिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज सगळं भाजीपाल्याविषयी माहिती भेटणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला मग बघूया भाजीपाल्याची काय परिस्थिती झाली, भाजीपाल्याचे भाव वाढले का पुन्हा रिवर्स झाले। सर मिरच्या काय भाव आज? सुपर 45 ते 50 रुपये किलो सुपर मिरची। ठीक आहे, मिरच्या मस्त मार्केट झाला आज 50 ते 45 रुपये सुपर मिरची। भुईमुग शेंगा 6000 रुपये म्हणजे 60 रुपये किलो जागेवर ठोक कमी भाव घातला शेट जरा का हो सेट ज्यादा भाव यायला पाहिजे। शेंगा कशा आहे पण घेणाऱ्याचा फायदा आहे 100% शेंगाला भारी आहे की नाही। काय भाव नंबर 1 शेंगा मार्केटमध्ये सध्याला कोथिंबीर जे काय भाव विकायला पाहू आपण। इथं सुपर कोथिंबीर आली गावरान एकदम क्वालिटी बाज। सध्याला कोथिंबीर भाव वाढायला सुरुवात झालेली आहे। तर हिच्यावर सेट कोथिंबीर काय भाव विकायला आज? 600 रुपये शेकडा। ठीक आहे, भाव वाढायला सुरुवात झाली कोथिंबीरचं का? ठीक आहे। शेतकरी कुठालचे तुमचा एक भाव नाही कुठालचे? किती गड्डे आणले आज? 400 गड्डे आणली होती का? ठीक आहे। याच्या म्हणजे काल काय भाव विकली होती? का आजच आणली? 400 600 रुपये। ठीक आहे, इथून पुढं भाव वाढा शक्यता आहे कोथिंबीरची? मग वाढलेस का? ठीक आहे। पोळ्यामध्ये दरवर्षी भाव वाढते कोथिंबीरला का? ठीक आहे, पित्तरपाट पोळ्यामध्ये पावसानं खराब झाल्यामुळे भाव येते। ठीक आहे, 600 रुपये शेकडा सुपरमध्ये। आता जालना मार्केटला कंटुले आले, विचारून काय भाव विकायला? कंटुलीमध्ये सुपर सेट कंटुले काय भाव विकले? 120 रुपये किलो का? ठीक आहे। 120 रुपये किलो। सेट दोडके काय भाव विकले? ये चिकनी दोडके बघा 200 रुपये कॅरेट चालू होते। 200 ला कॅरेट का? ठीक। कारले काय भाव विकले? हिरवे कारले 20 रुपये 25 रुपये सांगे कारले 30 रुपये। 30 रुपये। भेंडीची काय परिस्थिती? भेंडीची परिस्थिती पडल्यावर भेंडी तरी 10 रुपये किलो 15 रुपये 10 ते 15। शिमला तरी 400 ला पडली जवळपास ॲव्हरेज 40 रुपये किलो जाते। 40 रुपये शिमला सुपर माल। ठीक। पावसामुळे दोडके जी असते आवकती जास्त व्हायला असते। तुम्ही बघू शकता अशी क्वालिटी 150 ते 200 रुपये विकायला लागलेली आहे। तर सध्याला भेंडी जे मार्केट आहे ते पडलेलं आहे सुपर क्वालिटी। तुम्ही बघू शकता भेंडी भाऊ भेंडी काय भाव विकायला लागली? 10 रुपये किलो 10 रुपये किलो फक्त 10 ला किलो वर। ठीक आहे, तुम्ही बघू शकता 10 ते 11 किलो कॅरेट फक्त 100 रुपयाला। 100 ते 110 रुपयाला कॅरेट भेटायला लागला आज। भेंडीचं मार्केट खूप आवक जास्त झाली भेंडीची आज। 10 रुपये किलो भाव नाही। वांग काय काय टिकाला आज? 650 रुपये 650 सुपर माल का? पंचगंगाचा 400 रुपये का? 400 रुपये। ठीक आहे, आपण कुठालचे? कुठालचे किती कॅरेट आणले आज? 8 आणले होते का? काय भाव निघले मग आपले? 650 रुपये 650 रुपये का? सुपर माल समजा। ठीक आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये 650 रुपये कॅरेट गेला शेतकऱ्याला पुरतं का? पण आता त्याला पुरून घ्यावं लागत। हो का? सध्याला काय परिस्थिती वांगावर? व्हायरस वगैरे आळी वगैरे काय? भरपूर आहे का? ठीक आहे। मिनिमम काय कॅरेट गेलं पाहिजे ऑगस्ट महिन्यामध्ये तेव्हा शेतकऱ्याला पुरते समजा? तुम्हाला काय वाटणार? 700 रुपये 700 रुपये कॅरेट झालं पाहिजे। पाठीमागं चांगलं मार्केट होतं वांग्याला का? ठीक आहे, अचानक वांग्याचं मार्केट पडलं समजा। ठीक आहे, बाकी मालाच काय परिस्थिती समजा? कमी जास्त चालायची का? ठीक आहे। तुम्ही बघू शकता मित्रांनो सुपर वांगी इकले 650 रुपये। आणि जो हलका माल असतो तो बघू शकता असा तो 400 450 रुपये इकलेला आहे। सर सुपरला काय भाव खुलले आज? 220 रुपये किलो लसूण आहे। 220 रुपये किलो ठोकमध्ये 220 रुपये किलो सुपर माल। सुपर माल। ठीक आहे, आणि अद्रक काय भाव? अद्रक 80 पासून 100 रुपये किलो चांगला माल। 80 पासून 100 रुपये किलो। लास्ट हायस्ट मार्केट झालं का? 220 रुपये किलो हायस्ट 220 रुपये। 220 रुपये ठीक आहे, सुपर माल एकदम 22,000 रुपये क्विंटल। वाटा विकला 100 रुपयाला। 100 मध्ये 12 मुळ्याचा। ठीक, मुगा शेंगा विकला 40 रुपये चवळी 35। ठीक आहे। तर मित्रांनो जो छाटून लोक टमाटे आणतात तुम्ही बघू शकता असे तर ते आज 100 रुपये कॅरेट विकायला फक्त 100 रुपयाला कॅरेट। तरी गिरायक नाही कोणी घ्यायला 100 रुपये कॅरेट सुपर 250 300 रुपये।